दोघांनी मला डबरात लोटलं ना, डबरात लोटलं ना तुम्ही ना. थांबा तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी आता, दाखवतो मी तुम्हाला. कुठं द्या मला फक्त पाहुणे बा. जवळ माणसाला खाल डबरात लोटा राजू हो. तुम्हीच तर जास्त व्हायला तुम्हाला दारू, आणि तुम्हीच तर नाटकं करून राहिले बा. मागं मागं गेले पडले त्या डबरात. आमची काय गलती आहे बा त्याच्यात? आमचं नाव आज घेऊन राहिले तुम्ही? नाही नाही, तुम्ही ना लोटलं मला, मी पाहिलं नाही का. मी लय दारू पेलं की पण अडलोक पडलो नाही. तुम्ही ना साया दोघांना लोटलं मला. थांबा तुम्ही, थांबा थांबा. पाहुणे बा जवळ माणसाच्या खेटे काले घ्या बापा. आम्ही तुम्हाला समजून सांगून राहिलो की पाहुणे बा एक दारू पेली तुम्ही घरी जा. तुम्ही बापा आम्हाला शादत बसले अडीसा. आम्ही तर जवळ माणसाचा मान ठेवतो राजा. समजून सांगून राहिलो तुम्हाला आम्ही, आणि तुम्ही आमचंच नाव घेऊन राहिले बा. तुम्ही नच लोटलो, तुम्ही नच लोटलो. आम्ही काल लोटा बाबा जवळले. जवळचा अपमान करू का आम्ही? डबरात पाडू का जवळले? आता अपमान लय मान करता तुम्ही, लय मान करता जवळचा. झटी झटीत अपमान लावला माया करणं. हे गाव बोगस आहे ना, बोगस आहे गाव. अर्धा काटर पिऊन आला तर तोही उतरला. आता अजून अर्धा मारा लागेल मला. पाहुणे बा द्या बरं, हात द्या बरं, चला बरं निघा बरं. बस झालं त्या डबरात अंग धुना, चला. अबे भामट्या, पहिले लोटतं मला डबरात आणि मग हात द्या म्हणतं. हात द्या म्हणतं काय रे वा बेसरा वा. अरे पाहुणे आपल्या घरी चांगलं पाणी होतं राजा. त्या डबरात अंग धुवून राहिले का तुम्ही? आज राहिला यायला तोंड घालेले. यानंच भांडा आणला सारा गावाले. यानंच बैकून दिला. हा नाम्या म्हटलं की नाही लस कळला आहे. हा राहिले मला सांगायचे मला डबरात अंग घ्यायला शो का. अरे हा तुमच्या गावातल्या दोन भामट्याने लोटलं मला डबरात. तिनं पाळलं ना या टकल्यानं मला डबरात. काय रे हा जवाई खेटी घेऊन राहिले का? न बापा नामदेव, जवळ माणसाची काल खेटे घ्या बा. आम्ही काल पाडलं. हा बा डम पिऊन आला हा पाहुणा, आणि बापा मागे मागे गेला आणि पडला त्या डबरात. आमचंच नाव घेऊन राहिला बा. सांगा आता पा नामदेव, आता आमचं नाव घेऊन राहिला बा पाहुणा. स्वतः दम प्यायला चालता येत नाही पाहुण्याले. हा इकडे तिकडे फिरून राहिला, गिरक्यात मारून राहिला. हा आणि आमचं नाव घेऊन राहिला आता पडला डबरात. तर वकिली करू नका तुम्ही. बंद का शिल्लक आहे मागं लागलं. मा सासऱ्याला बैपून दिलं तुम्ही ना. मला समजत नाही का काय आता. मस्त सुखान जीवन जगून राहिलं तुम्ही. नाही ना मोठा घातले ना तुम्ही ना. थांबा तुम्ही, थांबा. तुमचा बजेट बसतच मी. काय पाहुणे बा जवळ माणसाला असं शोभते का राजे हो? तुम्ही काय बोलता? काय भान आहे की तुम्हाला? हा शिव्या गोलूशी देणं चांगलं काम आहे का? जवळ शोभते का हे? सासऱ्या गावात आहे बापा तुम्ही. काय ध्यान आहे तर काय तर तुम्ही लय चांगले आहे काय? अरे तुम्ही तर भामटे आहे भामटे. हा जवळ माणसाला डबरात टाकून राहिले म्हणजे किती किती हे आहे तुम्ही. हा किती बोगस आहे तुम्ही. थांबा थांबा पाहुणे बा, गडबड करू नका. काढायला लावा तुम्ही. काय रे झुंबर काय बरं काढ बरं. बाबा आपण नाही काढत त्या पाहुण्याला. तो पाहुणा साधू देव बाबा. माय बहीण उदळी घेते तो पाहुणा. फालतू काम ना धम काल शिया खाऊ मी नाही खात. हा तुम्हाला काढलं असेल तर काढा बा आमच्या. अजून या पाहुण्याला हात लहान पाहुणा म्हणून हातच मोडला. काय खरं आहे बाबा. हे कोण धरी या पाहुण्यात तोंड. हाताच तर म्हणते लोटलं नाही तरी लोटलं पाण्यात डबरात. हो ते दारूचं पाणी आहे. मूत पेलाय तो म्हणून बडबड करून राहिला तो. त्याच्या पोटात आहे नर फळे. जाऊ दे विचार करू नका. जाय रे घंट्या काय बरं उचल बरं त्याला काळ बरं बाई. तर तसे नामदेव भाऊ, पण ते पुढचं काय झालं तुम्ही पाहायचा माझून. हा माझ्या भांडणं होत नाही बाबा. असं मी काय अवगुण्या माणूस नाही. हा बातखोऱ्या दिसते मुले हा जवळ. काय भय पाहून घेईन मी. तो काहीच नाही करत. त्याचं मूत उतरलं की नाही पोटात पेलाय ते की तो बरोबर लाईनवर येतो. जाऊ दे का साधू दे साधू लांगाल का भोका पडून राहिले का पाहून घेतो मी काय आता पुढे. बरोबर नामदेव भाऊ काढतो त्याला. हो टाकले हात मोडव मला. हात मोडव तू सांगू राहिला मला हात मोडव. हात मोडता का तुम्हाला? हात मोडता का? उडून राहिला मला ढोरासारखा. ढोरा गे मी. ढोरा गे हो ढोरा गे मी. जवळ या तो मान ठेवून राहिलो. असं चबर चबर उडून राहिला. दो मुचकाळ्यात मारून तुया. आता तो शिल्लक भादर लागे मी बस याच्या मुंडी दाबीन तुई. हा मग जाईन तुझ्या जीव चबर चबर करते. आपण काढायला पाहत भादर भादर करते काय. 1 घंटे जाऊ दे. मूत पेलाय बोलते काय ना नामदेव. आज याचा शिल्लक भादर दे. आपण म्हणतो जवळ या काय बोला जवळ या काय बोला. हागून राहिला डोक्यात. असं वाटतं 2 मुचकाळ्यात मारायच्या. काय मूत पिऊन माझं नांग राहिला साऱ्या गावात. कोणी सांगितलं रे टाकले शांतपणा करायच्या मानाने लागायचा. हा निघडून निघ. हा मला म्हणते तो मुचकाळ्यात मारून काय बरं तू दाखव मग तुले. पाहुणे बा शांत राहा ना. काय राजा माणसं आहे तुम्ही. काय राजा जवळ या तुम्ही सोबत नाही हे. थांबा नामदेव बोल नका. काढ तुम्ही झाले काय हिसक्यातच काढतो आता. कुकडे पळत थांब ना. चारीकडे झुंबर लवकर चाल बाबा. हे पकडा लागेल आपल्याला. कुकडे भांडणं करत चला नामदेव. पाहुणे बा राजा काय राजा जवळ माणसं राजा असा धिंगाणा घालून राहिले तुम्ही गावात. सोबत नाही राजा तुम्हाला. काय राजा पाहुणे बा तुमच्यासाठी राजा आम्हाला मान खाली घालायला राहिला राजा. कायचं साधूचा जवळ बघला साधूचा जवळ बघला. हा काय राजा माणसं आहे तुम्ही. थोडा मुकड्याने तुम्ही सांगू राहिलो मी. हा थोडा लवकर. हा माझ्या साध्याची माझ्या सासऱ्याची पाय ना त्याची पाठच पाय तुम्ही. मग त्याला खलासच करतो. तो कसा बोलला म्हणजे कसा बोलला तो. राजा पाहुणे बा गरीब माणसा नाही लागले हो. त्याच्यानं मच्छर नाही मरत राजा. त्या साधूत काय दम आहे हो. जाऊ द्या ना. काय पाहुणे बा असे राग मानून राहिले तुम्ही. बोलला सासरा होता बोलला. काय राजा माणसा. अरे बोलला. अरे घराच्या बाई निघ म्हणे तो. घराच्या बाई
खाली जवळ गेल्यावर त्यानं मला पहिले शानपणा करायला अर्धा मारायला मी आता बोय काय आता सोडतच नाही मी त्याला साध्याला. आज पुरी दाखवतो त्याला जिरवतो, त्याच्या पोरी जिरवतो, त्या बायकोची जिरवतो, त्याची जिरवतो बा सासऱ्याची. सायाची माजली ती जास्त जवायला निकळ हलकट समजतात का रे ते हलकट. आज पाहतो द्यायची काय आहे तो. आणि बा तुम्हाला काय हलकट समजतील राजा, तुम्हाला सारा मान पान आहे बाबा. आम्ही तुम्हाला पाहुणे बा करतो राजा. पहा बरं आता तुम्ही किती तमाशा मानला गावात, मला किती शादवलं ते तुम्ही ना, तरी मी काय तुम्हाला पाहुणे बा म्हणून राहिलो की मी शादवला का तुम्हाला नाही. या गावातले बंदच मला हलकट पाहून राहिले. तुम्ही नाही बोलले झुंबर भाऊ, पण तो घंट्या त्यानं शादवलं की नाही मला मोजकाळच मारीन म्हणते डबरात दाबीन. मी दाखवतो एका दाखवतोच मी. बा काय माझं आणून राहिले राजा, सोबत नाही हो, जवळ माणसं आहे तुम्ही राजा, तुमची इज्जत आहे गावामध्ये. 4 लोकांना आपल्याला नाव बोटं नाही ठेवले पाहिजे राजा. पाहुणे बा सांगा बुवा, लहान लेकरं तुम्हाला पाहुणे बा करतात. म्हणतो का मग त्याला पाहुणे बा करायचं म्हणतो काय मी. साधा मला साधा तुम्ही रोज मारा लागलं तर झोडते मारा मला. आम्ही हराम खोरा, तुम्ही लय शुद्ध नाही गावातले लोक, विद्वान आहे तुम्ही. 100 बळकर या राजा. पाहुणे बा एवढा राग चालते का राजा, जरा शांत व्हा ना बा. एवढं नाही चालत बापा गरम होऊन. काय अजून तुम्ही ना पाहिलं, अजून तुम्ही तर तांडव वाढत राहिला मला. त्या साध्याची त्याच्या पोरी जीवर न जाय म्हणे मा बायकोची. मा नांदी लागलं म्हणजे मी करा. अरे पाहुणे बा असं बोलल्यानं चालत नाही ना, जवळ माणसं आहे ना तुम्ही, जाऊ द्या ना. सासरा बोलला तर बोलला राजा, काय माणसं आहे तुम्ही राजा हो. राजा पाहुणे बा काय तुम्ही मस्तकात जाऊन राहिले घेणं देणं, डोकसं खाऊन राहिले. लहान लेकरासारखं करून राहिलं बा तुम्ही, कॅन कुत्रीचे पिला आणि निघ. जवळ या आम्ही तुमचा मान ठेवून राहिलो, तुम्ही आम्हाला शांतपणा शिकून राहिले. आता कसं माई मस्त गरम होऊन राहिला आता पाहुणे बा, सांगून राहिलो मी तुम्हाला. ऐकता का तुम्ही प्रेमानं. आता मग तुम्हाला कसा पुढचा इलाज पिन मग तुमचा. तर मग काय उपटून काय भारी बांधतो तुम्हाला. जवळ समजते की तुला काही. बोले म्हणते तू मस्त का जाऊन राहिला, तुला कोण सांगितलं माग मागे. तूच तर येऊन राहिला भामट्या आणि चल फेक ते टप्पर चालेल निघत दलिंदरा जागा मागच लागून राहील कुत्र्या. आमदे भाऊ सांगा याले झपके मारू काय मोडू काय, याला कंबळल्यातून सांगा तुम्ही. आले मोडतं भांग काले त्या साधूच्या भोवती आफत आणतं, याचं कोण हातमोत करणार आहे. साधूलेच करा लागेल फालतू आफत त्याच्या मागं. दवाखान्यात पैसा लावा लागेल. आपण तर लय मोडू, पण जाऊ दे. चाल बाबा त्याला पाय कोकडे जाईन तो अजून बोकांडात. चला बाबा चला, आपण ठेका घेतला यायला सांभाळायचा लहान लेकरासारखं. चाल बाबा चाल, जवळ येतो बाबा. कसं जवळ डोक्यावर याच लागते. जवळ किती बाजूने असला तर कसं बाबा आपल्याला बोलत आहे. चाल बाबा चाल. मी आहे म्हणून भाऊ नामदेव भाऊ, नाही तर मी आज दाखवला असता हिसका. वय करून आला. हो साधू भाऊ कोणा रे कोणा. अरे मी घंटणार बाबा, लवकर या बाई लवकर या बाई. म्हणते रे काय म्हणता. अरे बाबा तुमचा जवळ लहान ठिकाणा खाणून राहिला गावात. डबरा इथं मोबरा कुकडे काही चाल चालू आहे बा. गावातल्या लोक छादून राहिला तुमचा जवळ, पुरा गावात माझा नांदून राहिला. अरे तो भामटा गावात आहे का पडेला का नालीत, तिकडे झोडा झाले. गावातल्या लोक छादून राहिला ना, हा ना त्याला मजबूत. मी काहीच म्हणत नाही. काय राजा साधू बा तू चाला बा तटलोक. कसं आमचा जीव नाही करून राहिला त्याला मारा म्हणून. असं तुम्ही चाला बा आणि तुम्ही सांगा लोकाईले. बडा आम्हाला काही घेणे देणं नाही. तू मरो की जिता राव, आम्ही सोडला त्याला मोकाट्या सांड आहे तो. तुमचं तुम्ही पाहा काय. तुम्हाला गावातले मारणं असेल तर मारा, झोडणं असेल झोडा, ज्याला टाका रिपोर्ट द्या त्याचा. काही करा तिकडे गावाच्या बाहेर काढून द्या त्याला, मला काहीच घेणे देणे नाही त्याचं. साधूबा तुम्ही राजा असं म्हणून राहिले करा, तुमचा जवळ यान बा पोरी मुठभर कसं दिलात तुम्ही ना. काय राजा माणसं आहे बा तुम्ही, त्याला समजून सांगा हो बाई. त्याला समजून सांगा बाबा त्या नावर याले. काका तो माणूस त्या लायकीचा नाही की त्या माणसाला चांगला हकात घडवा. माणूस तसा बसत नाही जात. आपण म्हणा काय या माणसाले मारा, पण तो माणूस निरा डोक्यावर बसून राहिला. काही करा गंठन काका त्या माणसाचं, मी काहीच म्हणत नाही. बरोबर बाई. साधूबा पाहतो बा मग काय सांगतो बा त्याला. तुम्ही आम्ही कोणीच काही म्हणणार नाही त्या जवळ. तुम्ही काय केलं का, काही मारलं का, ठेवलं काय, आम्ही कोणी शब्दाने तुम्हाला दुखणार नाही, म्हणणारच नाही आम्ही. तुमच्या मतान तुम्हाला करायचं करा. त्या जवळचा काय काटा काढायचा काढा. मी माझा जीव कावला ना त्याला. हा ना बरोबर. जातो मी. बा सासरा सासू बायको, स्वतःची बायको खावली बाई आली. सांगा हा जवळ काही कामात आहे का. सांगा हाण्याला एकीचा नाही का हा माझा चोत. सांगा त्या झोडूनच काढतो साहेब. चला घरात चला काय आहे टीचा. मी आलोय नाही बाहेरचा, आले मामांग फुयात. तो काही येत नाही का बेसरम जवळ घरी आला बी तर पाहून येईन मी काय आता. तुम्ही घेऊ नका तुम्ही. आता दिली मार्निंग मी झोडून काढा म्हणून. आता बंद का पाहतात त्याले. चला याचा दलिंदर असा जवळ नाही वागला पुरला तशी ठीन माही पोरगी आता. पण त्या दलिंदराला घरात नाही घेत मी. माझ्यावर झोताली बसला आला. आपण समजून सांगा लेकरासारखं ऐकत नाही. चला भामटा पस्तावले काय गोरकी देऊ बाजूला खाणी झाली बेवड्याले. नव्हे टाकल्या वानाचे आम्हाला काल धरू ठेवून राहिला तू. ते कोणत्या केळी कापले माया. मोठा माग शिरून राहिला कुत्र्या आणले सकाळपासून. राजा पाहुणे आम्ही म्हणतो माझं व्हायला नाही पाहिजे. जवळ माणसा सोबत नाही तुम्हाला. तुम्ही राजा मला टकल्या वानाच्या गिकल्या वानाच्या म्हणून राहिले बा.
तू कोण मला शांतपणा सांगणारा? तू का मा बाप गेला की मा भाऊ का तू? हा, सकाळपासून लेका कुत्र्या आणि मागे मागे फिरून राहिला तू. हा, काही हात धरतो, काही पाय धरतो, काही मुलकं धरतो माय. हा, बोलून राहिला मागं मागं. तुझ्या काय साधू का? तुझ्या काय बाप आहे का साधू? हा, साधू तुझ्या बाप आहे का? हा, सगळा शांतपणा शिकून राहिला. हुंगत तरी तुला गावात कोणी शिल्लक कोणाच्या पासून पावणे पा करून राहिला. जसं की माझा सगळा आहे तो. हा, मा काम करू दे ना मला तू. पावणे बा हे सोबत नाही राजा. काही जरासं झाले कुस्ती रे येता बापा तुम्ही. माझला रे हा पाहून आले का घेणं दे ना फालतू. अर्धा पेला साऱ्या गावाला माझं आणून राहिला. मारणार झुमऱ्या म्हणा 2-4 कोंबड्या लाता पाहून घेऊ सांगायचं पुढचं पुढे. हो चमचे हो, एकही बोलू नका. हो नाम्या तू नको बोलू आता. झुमऱ्या कुंबऱ्या काय तो टाकल्या तू भादरू नको आला. मा काम मला करू दे. शिल्लक नको भादरून. कसं तू होबाळ्यात मारी मी द्या मग जवळ फवळ पाहणार नाही. कंबळ मोडून टाकीन बाबू ती. आमच्या गावातल्या लोक काम म्हणाले तर आमचे घर काल नाम्या गिम्या करू राहिला तू. होबाळ्यात मारू का तुझ्या कानसही दे चांगली मजबूत. जवळ पाहिजे लाला द्या करणं. आला ना अवकात वर. हा, गेला जवळ पाण्यात आहे की. हा, जवळ. हा, आणि बस इकडे तिकडे मी बोललोही नाही तुला. होबाळ्यात मारू का कपड्यात मारून दाखव बरं. तू मारून दाखव रे. आणि बा तुम्हाला कोणी मारत नाही. गडबड करू नका. जाऊ दे चला घरी आपल्या जेवण खाण करू. हो नाम्या तू चोपडी मारूच नको बाबू. हा, चोपड चापड करतो जागीच बोट घालतो बाबू तू. हा, तू साऱ्या गावाला भावना आणि हा टपल्या त्याच्यापेक्षा बी. तो याला माणूस की सांगा नाहीतर मी याला झोडीन मी आता. बस झालंय आता याचे लाल आता. हा, मंगापासून याची एंटरटेनमेंट खूप चालू आहे. याचं ऐकून राहिलो आपण. असं आता याला झोडल्याशिवाय मी राहणार नाही. नको रे बापा. जवळ माणूस आहे बापा. आपली मोठभर केस दिला त्या घरी. मोठभर केस दिला त्या यायचं ऐकता का ठसण्याची? हा, याचे काय 12:30 खायलात का आपण? कोळ आले का कामा आणा धामा झाल्या का मुदई. आपल्याला शिकून राहिलं झाला. गाठ डवरती निघे कुत्र्या हा का फिरती. अरे बोल नको जास्त नको बोलू झुमऱ्या. माझ्या काही कडे आता मागे नाही याचं सांगून राहिलो. मला काम करू द्या. हा, जाय होय मर तिकडे कुकडे जाय होय तिकडे जीव दे. आम्ही नेत या मागं. आम्ही एवढे रिकामे आहो का? आम्ही म्हणतो जवळ या सगळे जरा समजून सांगा. पण तुझं सुद्या लायकीचा नाही इथलं का? हे बिन डोकाच्या तिकडे मर जाय होय. जे फाशी घे तिकडे नाही जीव दे तिकडे. रोगर दडाबा हे तिकडे आम्हाला नको सांगू. बस झालं दिला. अरे मागं गोंडा होऊन राहिला. घेणं देणं मामाले करू देणं काम. हा, शानपणा शिकवते मला. हा, त्या मुक्त त्या शेंडीतल्या का घरी लोक झाले गावातली. झोळा लागते गड हो. हा लय वय करून राहिला. काय बुडवा काय मारता त्याले. जवळ माणूस आहे तो. माझलं साला हे लय बोकानून राहिला. आज काय झालं काय माहिती यानं. काय खाल्लं सकाळी हा दारू बिलीन पुरा मग मस्ती येऊन राहिला गावात. त्याची बुद्धी थोडी येते. त्या मुंशीरामनं बैकून दिला त्याला चार्जिंग केला फुल. हा 100 रुपये दिले दारू प्यायले म्हणून हा माझून आणून राहिला गावात. त्या मुंशीरामनं खाली टाकेला हे. हा, यानं मुंशीनं आग लायलाय म्हणून तर हा पाहुणा माझून आणून राहिला गावात. कसं माहिती बुडे बा? अरे मला दादानं सांगितलं मुंशीरामनं. मुंशीराम तर ही म्हणे नामदेव बरोबर मोटर ना घेऊ म्हणे तुम्ही फसाल म्हणे. तो नाम्या बोगस आहे म्हणे. हा, मोटर घ्यायला माझ्यासोबत चाला म्हणे. 10-15 हजार रुपये कमी पडले तर मी टाकतोय म्हणे. फक्त मला पाणी द्यायचा म्हणे. असंही मला सांगितलं त्यानं. अरे तो लय बावन व्हायला मुंशीराम. जरा गात कांड्या फिरून राहिला तो. या मुंशीची पास लागते पण नामदेव याची पाठ सही करून राहिली बरं मुंशीरामची बी. याले सारखं घराच लागतात आपल्याला. मुंशीरामच्या अगोदर या पाहुण्याची पाठसारखी करायला लागते रे. खरंच या पाहुण्याला दणके बसल्याशिवाय की नाही हा पाहुणा कसं सुधारणार नाही ना. पुढे बा येतो आम्ही. हो पा तो पाहुणा पा. हा, सायाचा दिसला की नाही बस आता कोंबड्या लाताच मारा त्याच्या. विचार करू नका. असंही जवळ सायाचा. झाली बदनामी गावाची. काय तो जवळ झोडला पाहिजे ना. पुढे बा चला येतो आम्ही. शे बिंडक जवळ भेटली की माणसाची काय इज्जत राहते सांगा आता. हा, नालायक जवळ भेटेला साधुली कामाना धामा जाय रोडगा. मी तर म्हणतो पावती घेऊन घ्यायला पुरते पण हा वागायला पुरत नाही सांड्या. तर तुमच्या गावात कोणी असा बिंडोक जवळ येशील तर सांगा बरं. लाईक करा, कमेंट्स करा बरं आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा जवळ कसा आहे तुमच्या गावात एखादा असा. अरे तो साध्या जवळ काय लहान माझून आणून राहिला बा गावात. पुरा बयकला तो. मूत पिऊन माझून आणते गावात. साध्यानं पहिले डोक्यात हागोलान भाऊ रेतो ना. आता माझं आणीन तर काय नवय आहे. पहिले कसे सरकट टिपो ठेवा लागतात हे जवळ. पहिले हिडगवले डोक्यावर घेतले जवळ की मग असे हाकतात हे. सांगा आता दारू पिऊन माझं आणून राहिला ना. काय राहिली सासरी गावात इज्जत. वाटे ना बा तू एवढा बोगस असेल म्हणून. लयच बावन झाला बा तो. आता दारू पिते पुढे खाती इमलच्या आणि साऱ्या गावात ओठे राखते. मी तर म्हणतो एखादी वागोली काय माहित त्यानं. काही भरोसाच नाही बाबा त्याचा. शिकेला एक तो शिकेल फिकेल नाही बोळ आणि छोटं शिंतो म्हणून तो गावात ओठे राखून राहिला. त्याच्या जो डिग्री आहे आणि जो शिकेला तो काल घरी बसतो. तो काय ना काही कामधंदा पाहिजे तुम्हाला सांगतो. हा, हा काही शिकेल नाही नावाले आहे फक्त ती. माझं डिग्री आहे आणि सासऱ्या जीवावर खाऊन राहिला तो. आणि आता माझं नाव राहिला गावात दारू घेऊन.
हाव गड्या तू म्हणून राहिला ना ती बरोबर आळा तोडत असेल 6,000. आता आपण आळा नाही तो 400 रुपये रोज कमवून राहिलो की नाही. आता हा तशी केला यानं तो 1500-1600 रुपये रोजचा कमवल्या पाहिजे. हा रोज कमवले पाहिजेत पैसे. पण हा तर रुपया कमवत नाही नुसतं वटेच राखते गावात. पाय रे तिकडे पाय काय माझं चालू आहे रे. पाय रे अरे काय बोगस आहे रे हा. जवळ का असा जवळ का भेटून आल्या का गावात कोणाले. हा पाय दारू पिऊन का माझं आणून राहिला होता. सासरा खासरा घालतो ना आळवा. हा मला माई बदनामी करते का तो गावात. मला शांतता शिकू दे का मी शिके लावू ना. अरे पाय रे काय बोकांडून राहिला तो काय माजला तो. काय गावातल्या लोकांनी शिया देऊन राहिला. सासरान फासरा आळवा बांधतो म्हणते. सांगा आता सांगा काय राहीन हो या अशा जवळ बाई. हा सासरे राहते का काही. साले जवळ वागवाच नाही लागत. हे 2 दिवसावर येऊच नाही लागत घरी. याच्या गावात हे मोकळे राहतात. आपल्या घरी आले ना आपण 2-4 8 दिवस ठेवली की असे बोकांडतात. मग जवळ हरामखोरच असतात भाऊ. त्याचा लाड नाही करा लागत. हे अंगाच्या दूरच ठेवा लागतात. लाड केला की ते डोक्यावर हागल्याशिवाय राहत नाहीत. पण या साध्याला समजलं नाही. साधू म्हणे माझं वय घे म्हणा आता दाबून. कसा शादून राहिला तुले. अरे बाबा बेकार नांदायले का. अबे साध्या थांब रे तू पाहतो ना रे असेल ना तू सासरा साया. हा आता आलो मी अर्धा 1 क्वार्टर मारून. हा त्या पोरीची काढतो मा बायकोची बी त्या बायकोची काढतो मी साऱ्याची काढतो. हा बिना वस्त्राची हजमत करतो तुमची. काय समजून राहिले रे तुम्ही. हा साध्यान फाद्या हे किटकुले पिटकुले चला साध्या गावातले चबरी बी चबळतात मनातच. बरं हा काय भादरते तर पाहू बरं. हा जर शिल्लक जास्तच वातारला की नाही याला 2-4 ठोके देतोच मी आता. चाल बरं रघु चाल बरं पाहू बरं सायाची किती पावर आहे याची. तर हा जर जास्त अजून शिल्लक भाजा लागेल बघ दोघं मिळून काढून काढू सायाले आले. हो चाल. बबन्या चालणं करा सेटिंग लावून चालणं शिवलाच्या घरी. अबे दिवस मावस्त पायात झाल्या काही शिवल्या घरीच असेल ना बाबू. तरी जाऊन काय करू सांगतो आता. एक तर शिवल्या बोर करीन मग आपल्याला. कसं बरोबर दुपारच्या टाइमला जावं लागते. सकाळी नाही जावं लागत. मी शिवलाल बरोबर गप्पा करतो तू ती शाळा करून येते कोण. हा जमते नाही ऍडजस्ट मारू ना काही ना काही. हा बरोबर कसं मग माझी सेटिंग लागते त्या बरोबर काय का माऊलीला घालेस खाऊ करून राहिला का घरी भेटून नाही राहिला का तुला. मा पोटावर पाय देतं का तू घेणार देणं. मग आता पद्धती चालू दे ना. लावतो म्हटलं तुझी शेती. फक्त एवढी आता कसं घाई नको करू बा. कसं धीरे लागेल शेती. अबे काय सांगू बाळा बघून माझा जीव हिसरून राहिला ना रे. तू लेका रोज खाऊन राहिला मी लेका तसाचा उपाशी. हा मला भेटलं पाहिजे काय ना खायला. जरा चाचूट तरी करतो मी. हा एवढा तरी सेटिंगला आपली. एवढी घाई करू नको तू. मी पद्धतशीर लावतो ती 8-10 दिवसात सेटिंग. कसं तू जर जास्तच घाई करशील की आपलं पिचे फुटल्याशी राहणार नाही. भांडं जर फुटलं की नाही बस शिवल्या आपल्याला हागेत उदलोक मारेन भाऊ. जरा कसं सांभाळूनच राहा लागते. एक तर शिवल्या येचू काटा. तुला माहित नाही तो कधी फणा काढीन तर नागासारखा. कसं सांभाळून कसं त्याबरोबर मला मार खायला काम नाही पडलं पाहिजे झालं. अबे तू तर मला रोजच म्हणतो आज सेटिंग लावतो उद्या सेटिंग लावतो आणि तुला का बरोबर जातो चानच मारून येतो. मी आहे इकडे झुरत. हा पाय ना हड्डीला मात चिटकलं का झुरू वाया भाकर नाही थकून राहिली मला आता. आता ते का हाती आहे ते नाही म्हणते ना बाबा रे. हा 2 नाही चालत म्हणते. बमण्या तू असं म्हणते तूच मला पटतं दुसरा मला चालत नाही म्हणते. ते कसं आता मोसममध्ये एकदम प्युअर गाडी येऊ द्या लागेल चांगली जोसात आणि मग तिच्या जो हा विषय घाला लागेल. तशा काही तसं परभाय ते काम चालत नसती की ते जोसात गाडी आली त्याच हो म्हणत असते कोणी बी. हो पण लवकर पाय बा. पिले उमर राजा पिले देशी क्वार्टरवर राजा. पाय पाहुणा बैग लागला पुरा रॉंग आहे गडी. आज माझं नांते रे गळा गावात. झाला गळा आपला प्लॅन सक्सेस. साधूच्या भोवती बरोबर भिरवळ लागला रे. आता जमला गळा सक्सेस झाला आपला प्लॅन. हो पाहुणे बा काय हो काय म्हणजे काय कोण तुम्ही जेवण राहिले मला शिल्लक झाले का जास्त. आज लोक शिल्लक जास्त विचारत राहतात फालतू काम ना थांबवले. बा आजचा लुक लय डॅशिंग आहे राजा. विनोद राजा जिंदगीत पाहिला नाही राजा तुमचा असा ताल. काय राजा काय दिसून राहिले तुम्ही हिरो आणि गायता काय हो बापा. गायन किशोर सानू वगैरे मग ती गायक कमी फेल पडले तुमच्या पुढे. त्याच्यापेक्षा भारी गायता राजा तुम्ही. मग मी कसोटी आहो काय मला त्या साध्याला दाखव ना. हा साध्या जिरो तुम्ही. हो मी बेकार पाहुणे बा सासऱ्याला सोडायचंच नाही. हा चांगला दाबून मार द्या सासऱ्याला. हा बायको झोडून काढा त्याच्याबरोबर. तशी तुमची इज्जत ठेवून राहिला तुमचा सासरा बायको त्याच्यापेक्षा नाही. तुम्ही पालू खोशे व्हायला. आणि वा आम्हाला आताच माहित पडलं तुमचा सासरा काय म्हणते. माझ्याजवळ म्हणते 1 नंबरचा बंडल आहे म्हणते बोगस आहे म्हणते काहीच कामाचा नाही नाला आहे काय म्हणते तो आयत खाऊ आहे. लाज नाही म्हणते मा जवायले बिनलाज आहे म्हणते तो. मा भरशावर जगून राहिला म्हणते मी खाऊ घालून राहिलो म्हणून खाते म्हणे. नाही तो मेला असता म्हणे तो दलिंदर आहे म्हणे तो काहीच कामाचा नाही म्हणे तो आयत खाऊ आहे आयत खाऊ.
काय म्हणते का तो साध्या असा म्हणते का थांबा त्याच्या आता बायको आता जिरो तुम्ही मी मर्दानी येऊ ना मग मी काय कमी आहो काय थांबा त्याच्या पोरीची मी त्याची बिन त्याच्या बायकोची बी सासूची जिरो तो नाही मी काय कमी आहो का मग राजा पाहुणे बा बंदा गा सांगून राहिला बा तो तुमची बदनामी चालू आहे राजा झोटी बायले माणसाले कोणाली लहान लहान लेकरही सांगून राहिला सांगा आता बापा सारे लोक तुमच्या तोंडावर थुतू करतील राजा काही इज्जत नाही राहिली राजा पाहुणे बा तुम्हाला बरं बरं साध्या थांब रे तू थांब तू माय बद्दल खांदा करून आला सासरा आहेस ना तू तुझे मुठभर केस मला दिलात ना बरं तरी माझी बदनामी करता का आता पाय तुम्ही आता पाहतो बावली मोबाईल मामा बरं सांगितलं तुम्ही ना आता पाय तुम्ही झाले कावा कसं बळकलं आता बाहेर कशी फायटिंग होते उद्या झोडपी चांगली उद्या आणि वातावरण तर बैकायला पाहिजे हे मग तर मजा येते गावात नाही तसं शांत असलं गाव की मजा नाही येत ना रे चाल पाहायला जाऊ आपण आता पप्पा पाहायला तर जाणार आपल्याला आग लावली ना आता चाल तरी जा साध्या ये ना बाहेर ये ना ये रे सासऱ्या उकडे दबला घरात ये ना बाहेर आला आगडी मरद बाहेर ये लवकर ये त्या पुरीले आणजो बाहेर पुरीले आणजो आली का बा झंडू बा आली का घरी ये आता टेम्पो पाला येईन कुठे यायचो टेम्प्या सगळा करतो सायाला आले आला का तू आला काय त्या दोन्ही रंबाई आणलं सोबत थांबत्या आता ये रे तू दाखव तुझी काय काही बदनामी करताय तू का जवळ असा जवळ तसा तेवढ्या जाईन तिकडे नाही नको लागू ना माय काले बोकांडून राहिला कामना धाम माजून करून राहिला गावाले मूत पेतन बोकांडले का तुला लाजत नाही जराशी एवढ्या दिवस पोचला ना म्या कोण कोणा जवळ पोचते रे वाडीवीच्या निघडून दलिंदरा तू तर असंही नाही पाहिजे मादारी बायको दे माझ्यासोबत लावून मग एवढं वाटते तुला माझी बायको दे लावून माझ्यासोबत पोरगी कशी पाठव रे भामट्या तुझ्या बरोबर बेवड्या आले का काय पाहुणे बा तुम्ही ना बाबा तेच ते लावलं निरा आम्हाला काही सुकाने भाकर खाऊ देता की नाही तुम्ही काय माझून आणून राहिले सगळे गावाला तमाशा दाखवून राहिले तुम्ही बाई या माणसासोबत प्रेमान नको बोलू त्या माणसाच्या की नाही कमळक्यात लाता मारायला लागतात जास्त शपारला तो माणूस आपण म्हणा काय बोला तो माणूस जास्त डोक्यावर बसून राहिला जवळ असो की फवई असो याला हानाच लागते मजबूत बस झाला आता आपण लाजेल मरून राहिलो पण हा त्या लायकी झाली सायाचा पुरा दलिंदर निघला हात लाद नाखो रे तू हात लाद नाखो फक्त मला सांगतो तुले पाहुणे बा काय साधूशी तोंडून राहिले हो तुम्ही आलेच काय तुम्ही डबली तोंड घाले हो मा शपूट झाले का माग सकाळपासून ते भाऊ तुम्ही सांगा राजा मुले फक्त परमिशन द्या याच्याजवळ दात नाही पाडले 2-4 तर मग म्हणजा तुम्ही लई इतर आला वाजून राहिला हा निघे सांगतो गड्या जवळ माणूस मारा नाही वाटत रे काय जवळ मारतो गड्या जवळ फार लाल नाकूर हाणायला सुतवा चांगला मजबूत सुता यायले आणि तुमच्या या नशीन जमत आम्ही पाहतो काय याचा बजेट काढतो सायाच्या साऱ्या गावात माझून आणून राहिला तो तुझी यानं साधूची लावली बदनामी कर साऱ्या गावात साधू एक तर गरीब माणूस आहे बिचारा हा जवळ भेटला झाले पाजी आता काही विचार करत नाही राजा याला आणतोच मी मजबूत आता नका रे डगरे डांगरी माजल्या गावातले आणि हे 2 टाकले जास्तच घुरवून राहिले सुटून राहिले निकय मला मारता का तुम्ही हात लावून दाखवा फक्त मग सांगतो तुम्हाला काय मित्र हुरहुरीत भागा पण उद्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा